नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत। आज महिन्याची 15 तारीख आहे आणि अजून काय खात्यामध्ये पगार आला नाही। बँकेत चेक करायला आलेलो पण पगार काय खात्यामध्ये आला नाही। महिन्याची 15 तारीख आली की एक गाणं आठवतं, मराठी गाणं, माझी व्यथा सांगू कुणाला, भिकारी पिक्चर मधलं आहे। साहेब लोकांना किती सांगितलं, साहेब पगार लवकर टाका, पगार लवकर टाका, साहेब काय पगार लवकर टाकत नाहीत। साहेब सांगायचं म्हटलं ना तर गरीब माणसाची सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे आणि 15 तारीख पगार येऊन त्याची काय हालत होत असेल ती सर्वांना जाणून आहे। सांगायचं म्हणजे एकच आहे, ईएमआय असतो, बँकेतला लोन घेतलेल्याचा ईएमआय असतो, त्याला घर भाडं भरायचं असतं, 1-2 तारीखला घर भाडं द्यायचं असतं आणि तुम्ही त्याला 15 तारीखला पगार देणार। एवढ्या दिवसासाठी मालक थांबत नाही हो। 1-2-3-4 किंवा 5 तारीख पर्यंत त्याचा ईएमआय भरायचा असतो। तो कुठून भरणार? दुसऱ्याकडनं पैसे घेणार आणि तो बँकेचे हप्ते भरणार, किंवा नाहीच भरले, 15 तारीखला भरलं त्याला एक्स्ट्रा पैसे चार्ज होतात। माझा पगार लेट होतो म्हणून मी इकडून तिकडून मित्रांकडनं पैसे घेतो, कारण गरज भासते, प्रत्येकाला गरज भासत असते। आणि 15 तारीखला पगार आला, सर्व अर्धा पगार मित्रांना देण्यातच निघून जातो। काय करणार? ही सध्याची एक सामान्य माणसाची परिस्थिती आहे साहेब।